नमस्कार मित्रांनो, तर पाहू शकता सध्या नवीन ऊस लागवड सध्या चालू आहे. तर ऊसाचं बेणं आलेले रोप आलेलं आहे आणि ते सध्या आम्ही पाणी न भरता सरीमध्ये पाणी न सोडता डायरेक्टली ऊस लागवड करत आहे. तर पाहू शकता ऊस लागवड करण्याची पद्धत आणि हे पाहू शकता हे क्षेत्र जे आहे ह्या क्षेत्राच्या म्हणजे ह्या वावराच्या आजूबाजूला संपूर्ण ऊस आहे. त्यामुळे आम्ही ऊस लागवडीचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. तर काही अंतरावरती ऊस लागवड झाल्यानंतर पाणी सोडणार आहे. आणि मुळातच काय होते ना, या ठिकाणी बिबट्याचा वावर जास्त असल्या कारणाने आम्ही ऊस लागवडीचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. नाहीतर काही आम्ही ह्या छोट्याशा म्हणजे या क्षेत्रामध्ये एवढा ऊसाचं उत्पन्न होऊ शकणार नाही आम्हाला माहिती आहे. तरी पण आम्ही ऊस लागवडीचा निर्णय घेतला. तर पाहू शकता मित्रांनो, वावरामध्ये गारा जास्त असल्या कारणाने ऊस लागवडीला थोडासा त्रास होत आहे, थोडीशी अडचण येत आहे. तरी पण एवढं हे या ठिकाणी पाहू शकता एवढं मोठं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये लागवड चालू आहे सध्या. व्हिडिओ बनवण्याचं कारण मित्रांनो म्हणजे एवढंच की तुम्हाला ऊस लागवडीची पद्धत समजावी म्हणून, आणि दुसरा विषय काहीच नाही. आणि ह्या समोर क्षेत्रामध्ये जे पाहताय तुम्ही त्या ठिकाणी पण ऊस लागवड आजच म्हणजे ह्या टायमाला लागवड चालू आहे. त्यांची ती लागवड करतात ते लोक. तर पाहू शकता सरी काढली आहे, 4.5 फूट अंतराची सरी काढलेली आहे. आणि तर पाहू शकता मित्रांनो, खास विषय म्हणजे थोड्या वेळ झाल्यानंतर माझी चुलती म्हणजे सिंधुबाई शेटे म्हणजे माझी मोठी आई, तर ही पण मदतीला आलेली आहे आमच्या. कारण की या ठिकाणी आम्ही दोघंच होतो आणि आम्हाला एवढं मोठी वावराची लागवड उरकणार नव्हती, म्हणून आम्ही त्यांना बोलून घेतलं. पाहू शकता मी त्यांना रोप पुरवतोय म्हणजे त्यांच्या सरीमध्ये रोप टाकण्याचं काम सध्या माझं चालू आहे. आणि आता म्हणजे कारण की यांना उरकणार नाही आहे ते, त्या हिशोबाने ऊन पण खूप आहे आणि पूर्ण उन्हामध्ये लागवड चालू आहे आमची. तर पाहू शकता आमची हिंदवी आम्हाला थंड पाणी प्यायला घेऊन आलेली. ऊन खूप जास्त असल्या कारणाने तिला आम्ही पाणी आणण्यासाठी सांगितलं होतं, तर ती आम्हाला आता येताना पाणी घेऊन आलेली आहे. आणि आता बघा या 2च सऱ्या झालेल्या आहेत आता लागवड करून. म्हणते अख्खं एवढं खत पांगून घेतलं मागून, मोलाचा माणूस घ्यायचा त्याला 400 रुपये रोज द्यावा तिला, आणि मला मला कमीत कमी 400 नाही 500 तरी द्यावा ना. अरे मग काय माझं 100 तर वाचलं. काय 100 मग दिवाळीला काही चोळी बांगडी नको का काही अजून दिवाळीला आंबी कायची लांब आहे. आज वसू 12 आहे. मग तरी गरीबाची किव करावं जरा. करू 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 बरोबर आहे का नाही आत्या? बरोबर. आणि मग मला नको का साडी? बरोबर आहे. मला एक घ्यावा, सासूला एक घ्यावा. बरोबर आहे. मग तुम्ही लक्ष देत नाही. एकच विषय बदलला, साडी घ्यायची म्हणल्यावर. काय कुठं विषय बदलला आहे? खाली वाकले लगेच म्हणता नाही. हे काय नाही, उद्याच्या उद्या मंतारा जाऊन बर साडी घ्यायची, नाही तर माय मला 500 रुपये टाकायचं खात्यात. बर चालतंय. 100 तर वाचले आमचे, काय वाटलं याच्यावर. 100 काढणार आहे. पारवडा दिलं व्हायला दिलं असं दुसरीकडे ते चाललं असतं. 100 काढणार आहे. ओके.